दरम्यान फलटण डॉक्टर महिलेच्या आत्महत्येवर राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। बलात्कार छळाला कंटाळून डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली ही हादरवणारी घटना आहे। पीडित महिला भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेत बसलेल्या गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरल्याची पोस्ट राहुल गांधी यांनी केली। पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढणार असल्याचं देखील ते म्हणाले। राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात सविस्तर। काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात, महाराष्ट्राच्या साताऱ्यामध्ये बलात्कार आणि छळाला कंटाळून डॉक्टर तरुणीने केलेली आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आतून हादरवून टाकणारी घटना आहे। पुढे ते म्हणतात, इतरांच्या वेदना कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक आशादायी डॉक्टर तरुणी भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेत बसलेल्या गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरली। ज्याने जनतेचं रक्षण करायला हवं होतं त्यानंच घृणास्पद कृत्य केले। मिळालेल्या माहितीनुसार भाजपशी संबंधित काही व्यक्तींनीही पीडितेवर भ्रष्टाचारासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता। राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, सत्तेचं संरक्षण करणाऱ्या गुन्हेगारी विचारांचं हे एक उत्तम उदाहरण आहे। ही आत्महत्या नाहीये तर संस्थात्मक हत्या आहे असं राहुल गांधींनी म्हटलं। जेव्हा सत्ता आरोपींची ढाल बनते तेव्हा न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? न्यायाच्या लढाईमध्ये आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत आहोत असं राहुल गांधी यांनी म्हटलं।